केव्हापासून बघते तो फोन हातात घेतलाय. थकले नाही तुम्ही? आराम करा ना जरा. अगं ऑफिसमधून मेसेजेस येतात आहे. मी रिप्लाय नाही दिला तर वाईट वाटेल ना त्यांना, म्हणून करतो. तुम्हाला आठवते ती आपली फेवरेट जागा जिथं आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट मिळायची? हो ग, पण आता तिथं ना क्राऊडच क्राऊड आहे. कारण ती प्रत्येकासाठीच अवेलेबल होती. ज्याची कदर होती ती कमी झाली आणि स्पेशल टच गेला. म्हणजे मी तेच करतोय. तुम्ही प्रत्येकाला हो म्हणता, प्रत्येकाचा प्रॉब्लेम तुम्हीच सोडवणार असं तुम्ही मानता. त्याच्यामुळे प्रत्येक लोक तुम्हाला अवेलेबल आहेत असं समजायला लागले. हो ग, हे कधी लक्षातच आलं नाही माझ्या. तुमची किंमत कमी नाही झाली, पण लोकांच्या नजरेत तुमची व्हॅल्यू कॉमन झाली. आजपासून ना मी माझ्या वेळेची किंमत करेन. ज्याचं मन मोठं असतं ना तोच स्वतःला विसरतो. थोडस थांबा, थोडं स्वतःसाठी जगा. नाही म्हणणं म्हणजे वाईट होणं नाहीये, स्वतःची मर्यादा दाखवणे. कधी कधी आपण लोकांसाठी इतके उपलब्ध राहतो की त्यांच्या नजरेत आपली किंमतच उरत नाही. स्वतःची किंमत ओळखणं ही स्वार्थी गोष्ट नाही, तर ती स्वतःवरची जबाबदारी आहे.